नमस्कार, मी धनुश्री परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज अगदी वेगळी रेसिपी घेऊन आले। वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी इथं कांदा, टोमॅटो, त्यानंतर बदाम आणि लाल मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आहे मी। आणि आता हे सगळं मस्त भाजलेलं आहे। त्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। नॉर्मली इथे कांदा भाजलेला आहे आणि चिकन धुवून घेतलेलं आहे। त्याला फक्त हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतले। आता ते कांदा भाजल्यावर त्यात टाकणार आहे। आता इथे 2 शिट्या करून चिकन शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता सेम कढईतच मी वेजीसच्या काटून घेतल्या होत्या, कोबी आणि मटार आणि गाजर। ते आता मी मस्त असं फ्राय करून घेणार आहे मीठ घालून। थोडंसं अगदी जास्त शिजवायचं नाही आहे, थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि आता आपण मगाशी जो बनवून घेतलेला मसाला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आणि मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत। आणि थोड्या वेळानं त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आणि त्याला पण पाणी सुटल्यावर आपल्याला यामध्ये आता नारळाचं दूध घालायचं आहे। खरी चव ह्या भाजीला यानेच येते आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप डिलिशियस झाली होती। पहिल्यांदाच बनवली होती मी तरी पण। आणि इथे आता बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे। आणि आता इथं माझं चिकन पण शिजून रेडी आहे। जे आता भाजी रेडी झाली आहे त्यामध्ये मी सगळं चिकन घालून घेणार आहे आणि परत एक अशी मस्त आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। आणि वरून कोथिंबीर आणि मिंट लीव्हजनी गार्निशिंग करून खाण्यासाठी आपली भाजी मस्त रेडी आहे, चिकन थाय करी। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी किंवा रोटीबरोबर एन्जॉय करू शकता। रोटी कशी बनवायची याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।